आणि राज्याला चिंतेत टाकणारी एक धक्कादायक बातमी। राज्यातील 72 प्रशासकीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सनदी अधिकारी, आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे 3 तक्रारी दाखल झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे। नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीनं या तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती आहे। या तीनही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। या संदर्भात उच्चस्तरीय गोपनीय चौकशी केली जाते, मात्र अजून या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही। राज्यात पसरलेल्या हनी ट्रॅपच्या जाळ्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणतात पाहूया। प्रथमदर्शनी माहिती जी मी घेतलेली आहे ती ठाण्यामध्ये फक्त एक अशी तक्रार दाखल होती, परंतु ती तक्रार देखील त्यांनी आता मागे घेतलेली आहे। दोघाही व्यक्तींनी एकत्र मिळून आमची जे काही विषय होता आमचा हा मिटलेला आहे, त्यामुळे समन्वयाने त्यांनी तक्रार जी होती ती मागे घेतली गेलेली आहे। त्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही अशा प्रकारची तक्रार ही ठाणे या विभागाकडे आलेली नाही, म्हणून सध्या तरी इथपर्यंत आपल्याला माहिती उपलब्ध आहे। ईमेल आपण चेस करत आहोत, ते ईमेल कुठून आलेलं आहे, ते कोणी पाठवलं आहे ह्याचा तपास सध्या चालू आहे। परंतु प्रथमदर्शनी पाहता कुठल्याही घाबरून द्यायचं कुठलंही कारण नाही, त्याची अशा पुष्टी केली।